रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये 3 महत्त्वाचे टप्पे असतात. पहिला म्हणजे बिल्डर निवडण्याची प्रक्रिया. त्याच्यानंतर तुम्ही जे राहतं घर आहे तुमचं, जे रिडेव्हलपमेंटला जाणार आहे, तर ते घर, तो फ्लॅट खाली करून देणं. आणि तिसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणं आणि बांधकाम प्रक्रिया ती पूर्ण. तर हे 3 टप्पे जर विनासायास पार पडले तर रिडेव्हलपमेंट प्रक्रिया ही तुम्हाला जे काही ज्या वेळेत सांगितलेलं आहे त्या वेळेत तुम्हाला तुमचं पोझिशन नवीन घराचं मिळू शकतं. तर यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी या आवर्जून बघितल्या पाहिजेत सोसायट्यांनी, सभासदांनी, याविषयी आपण या एपिसोडमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी निरंजन मेढेकर. A to Z हाऊसिंग सोल्युशन्समध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत सोसायटी प्लसचे संजय सूर्यवंशी आणि बी ऑर्बिटचे संचालक अभिषेक बिरारी. तुम्हा दोघांचे मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. आपण नाशिक फोकस हाच ठेवलेला आहे आणि हा या सिरीजमधला मला वाटतं 4था एपिसोड आज आपण करतो आहे. तर संजय सर, तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की कोणत्याही सोसायटीला जर रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू करायची तर डेव्हलपर निवडीचा भाग जो काही आहे तर त्याच्याकडे कसं बघायला पाहिजे? आपण याच्यापूर्वी सांगितलंच आहे पहिल्याच एपिसोडमध्ये, पण मी सांगतो. महाराष्ट्र शासनाने म्हणजे मुंबईमध्ये सुरुवातीला रिडेव्हलपमेंट चालू झालं 2003-4ला. आणि त्यावेळी लक्षात आलं की रिडेव्हलपमेंट होतं आहे, पण एक ठराविक लोकच एकत्र येत आहेत आणि काहीतरी करत आहेत. आणि मग त्याच्यात सभासदांमध्ये तो विश्वासाचं वातावरण, ती पारदर्शकता दिसत नव्हती. म्हणून शासनाने 3 जानेवारी 2009 आणि त्याचंच लेटेस्ट व्हर्जन म्हणजे 4 जुलै 2019ला सहकार आयुक्तांनी एक सर्क्युलर काढलं. आणि ते नंतर ह्याच्यामध्ये बायलॉजमध्ये आता ते बायलॉज म्हणून अंतर्भूत केले की कुठल्याही सोसायटीला रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर या 4 जुलै 2019च्या सर्क्युलरचा वापर करून त्याच्यात दिलेल्या स्टेप्सप्रमाणे तुम्ही जर रिडेव्हलपमेंट प्रक्रिया अवलंबली तर तुमचं रिडेव्हलपमेंट सुकर होतं, तुमचं रिडेव्हलपमेंट पारदर्शक होतं आणि तुमचं रिडेव्हलपमेंट खात्रीशीर पूर्णत्वाला जातं, असं आहे. आता ह्या स्टेप्स कशा आहेत याच्यामध्ये मी थोडंसं थोडक्यात सांगेन. याच्यात पहिलं स्टेप्स आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन एक प्राथमिक निर्णय घ्यावा की अरे आपल्याला सगळ्यांना रिडेव्हलपमेंटला जायचं. त्यात शासनाने हे असंही सांगितलं की सुरुवातीला तुमच्याबरोबर 51% लोक जरी असतील एकूण सभासदांच्या, तरी तुम्हाला रिडेव्हलपमेंटला पुढं प्रक्रियेला जाता येईल. आणि मग उर्वरित लोकांना त्यात विश्वासाचं वातावरण निर्माण करणं आणि त्यांना बरोबर घेणं हा शेवट नंतरचा भाग आहेच आहे. पण सुरुवात तर व्हायला पाहिजे, म्हणून 51% सुरुवात. मग एक रिडेव्हलपमेंट कमिटी निवडणं, त्याच्यात माध्यमातून रेग्युलर कमिटी प्लस काही ॲडिशनल मेंबर धरून, आणि यातनं गाईड करण्यासाठी एक प्रकल्प सल्लागार किंवा एक रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट तुमच्याबरोबर असणं गरजेचं आहे. ही पहिली स्टेप आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये एक असं आहे की शासनाने सांगितलं आहे तुम्ही तुमच्या प्लॉटचं एक पोटेन्शियल काढून घ्या. त्याला म्हणतात प्लॉटची फिजिबिलिटी काढणं. म्हणजे काय तर शासनाच्या नवीन बांधकाम नियमावलीच्या नियमाप्रमाणे माझा जो प्लॉट आहे त्याच्या ॲडजॉईनिंग रोडप्रमाणे मला नवीन बांधकाम नियमावलीप्रमाणे वाढीव बांधकाम किती करता येईल आणि त्याच्या संदर्भातला एकूण त्याला प्लॉट पोटेन्शियल आम्ही म्हणतो. प्लॉट पोटेन्शियल किती आहे, वाढीव बांधकाम टोटल एकूण बांधकाम किती करता येणार आहे, त्यातनं जुनं बांधकाम वगळता ॲडिशनल बांधकाम किती होणार आहे, एखाद्या डेव्हलपरला ते दिलं तर डेव्हलपरला किती खर्च येईल, त्या डेव्हलपरनी ते खर्च करून त्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट धरून त्याला वाढीव बांधकामातलं किती बांधकाम विकावं लागेल आणि स्वतःला उरलेलं परत सभासदांना किती परतावा म्हणून देता येईल फ्रीमध्ये. हे सगळं रिपोर्ट करणं म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्ट म्हणतात. तो करणं गरजेचं आहे. तो म्हणजे त्यातनं तुम्हाला एक होमवर्क होतो की मला आपण पुढं जातो आहे तर आपल्याला किती मिनिमम एक ऑफर आपल्याला आपण अपेक्षित म्हणजे धरतो आहे नियमाप्रमाणे, त्याचा एक अंदाज येतो. तिसरा पार्ट असतो निविदा मागवणं. 3 डेव्हलपरकडनं निविदा मागवाव्यात, मिनिमम 3 डेव्हलपरकडनं. त्या निविदेमध्ये थोडंसं स्टँडर्डायझेशन करावं. एक सर्वसाधारणपणे एक सगळ्याच एक 8-10 कंटेंट्स एक स्टँडर्डाईज करावेत आणि त्याच्यामध्ये ते कंटेंटप्रमाणे ती निविदा प्रक्रिया राबवावी. मिनिमम 3 निविदा सील्ड घ्याव्यात सगळ्यांच्या एकाच वेळी, एक टाईमफ्रेम ठरवून. असं केलं आणि मग आलेल्या ह्याला निविदा प्रक्रियेला एक महिन्याभराचा पिरियड देऊन हे एकाच वेळी सगळ्यांच्या निविदा प्रक्रिया मागवणं. त्याला लागलं तर तुम्ही पेपर नोटीस देऊ शकता, नसेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल कम्युनिकेशन पण आपण आता डिजिटल माध्यमातून करून त्या निविदा मागवू शकता. सील्ड निविदा आल्यानंतर त्या ओपन करून मग आलेल्या डेव्हलपरकडनं त्याला
बिल्डर सिलेक्शनची एक प्रोसेस आहे. त्याचे 2 क्रायटेरिया असतात. एक क्रायटेरिया असते सगळ्या सभासदांकडून तुम्ही सगळ्या डेव्हलपरचं एक प्रेझेंटेशन ठेवा सगळ्या सभासदांसाठी. प्रत्येकाला एक अर्धा पाऊण तासाचा वेळ द्या. सभासदांना ते प्रेझेंटेशन पाहू द्या. बिल्डर येऊन प्रेझेंटेशन करतो, माझं कंपनी प्रोफाईल काय, मी तुमचं रिडेव्हलपमेंट कसं करणार आहे तुमच्या बिल्डिंगचं, त्याच्यासाठी मी काय काय नियम प्लॅन करतो आहे, त्याच्यामध्ये सगळं आहे. किती मजल्याची बिल्डिंग होईल, बिल्डिंग कशी होईल, एकूण फ्लॅट नवीन किती होतील, जुने किती असतील, त्याच्यामध्ये ॲम्युनिटीज मी काय देणार आहे, स्पेसिफिकेशन कशा असतील, या सगळ्याची माहिती त्या प्रेझेंटेशनमध्ये तो देतो. आणि दुसरा पार्ट असतो तो प्रेझेंटेशन झाल्यानंतर तुम्ही त्याच बिल्डरच्या साईट व्हिजिट्स पण करू शकता की जे काय तुम्ही हा बिल्डर म्हणतो आहे ते मला खात्रीशीर बघता येईल का, की जे बोलते त्याप्रमाणे तिथं प्रत्यक्षात आहे का, याचा एक आपल्याला रिव्ह्यू पण होतो, पडताळा होतो. अशा पद्धतीने दोन्ही नॉर्म्समधनं मग तुम्हाला डेव्हलपरची त्यांनी दिलेली ऑफर आणि तुम्ही जे काय पाहिलेलं प्रेझेंटेशन, त्याच्या साईट व्हिजिट्स, याचा सगळ्याचा स्टडी करून तुम्ही त्यातनं 3 पैकी एखादा डेव्हलपर म्हणजे मिनिमम 3 असावे, जास्ती असू शकतात, पण एक डेव्हलपर निवडावा. तो निवडताना सहकार खात्याशी कॉन्टॅक्ट करून त्या खात्याचा अधिकारी बोलवून त्याच्यासमोर ही निवड करावी. ही निवड प्रक्रिया ही शासनाने सांगितली. ही 4 जुलै 2019च्या नियमाप्रमाणे त्या प्रक्रियेत त्यांनी दिले आणि तो रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट किंवा प्रकल्प सल्लागार हे सगळं प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला मदत करतो असं आहे. याच्यामध्ये 1-2 गोष्टी मी ॲड करतो. आता सरांनी पहिले जी गोष्ट सांगितली की रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट म्हणून किंवा तर ह्या रिलेटेड लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या ऑलरेडी आमच्याकडे इनहाऊस आहेत. म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्टसुद्धा आम्ही वर्किंग करून देतो की जेणेकरून लोकांना डे 1ला ट्रान्सपरन्सी किंवा क्लॅरिटीने कळेल की डेव्हलपरला किती वायबल आहे आणि फ्लॅट धारकांना पोटेन्शियल काय आहे, फ्लॅट धारकांना काय मिळू शकतं हे डे 1ला क्लिअर होतं. त्याच्यानंतर लिगल क्लिअरन्सेस जे मी आधी सांगितले ते पण आमच्याकडे इनहाऊस होतात आणि फिजिबिलिटी रिपोर्ट. तर हे सगळ्या गोष्टी आमच्याकडे इनहाऊस ऑलरेडी आहेतच. म्हणजे आता आपण ही सगळी प्रोसेस झालेली आहे टेंडरिंगची आणि डेव्हलपर निवडलेला आहे. तर डेव्हलपर निवडल्यानंतर व्हेकंट पोझिशन जे काही आहे म्हणतो आपण, ही जी प्रोसेस आहे, तर ह्याला नेमक्या डेव्हलपरला किती वेळ लागतो आणि काय ती प्रोसिजर असते? व्हेकंट पोझिशन जे आहे ते कमेन्समेंट सर्टिफिकेट आल्यानंतर आपल्याला व्हेकंट पोझिशन करतात. त्याच्या आधीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे लिगल क्लिअरन्स करणं, जे मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो, सहकार खात्याची NOC घेणं, त्याच्याचबरोबर ह्या ॲक्टिव्हिटीज पॅरलली चालू असतात. तर लिगल क्लिअरन्स करणं म्हणजे वकिलाकडनं, लिगल टीमकडनं तुमचे सगळे डॉक्युमेंट्स, स्टॅम्प ड्युटी या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेणं. त्याचबरोबर साईडला DDRचं किंवा सहकार खात्याची NOC घेण्याची प्रोसिजर करणं. त्याचबरोबर आर्किटेक्ट त्याचं काम करत असतो प्लॅनिंग करायचं आणि फ्लॅट धारकांना ते प्लॅन दाखवून त्यांची अलॉटमेंट करून त्यांना कुठला फ्लॅट मिळणार आहे आणि कसा मिळणार आहे हे सगळं कम्प्लायन्स करून झाल्यानंतर त्याचं डिझायनिंग करणं, एलिव्हेशन त्यांना दाखवणं, हे सगळं झाल्यानंतर मग प्लॉटची मोजणी, जो मी आधीच्या एपिसोडमध्ये पण तो विषय सांगितला आहे की डिमार्केशन करणं किंवा PT शीट आपण जे करतो ती करणं गरजेची आहे एन्क्रोचमेंट आणि रस्त्याच्या ह्या पॉईंटमुळे. तर ते झाल्यानंतर मग ज्या वेळेला कॉर्पोरेशन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होतं, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटसाठी DDRची NOC लागते. तर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झाल्यानंतर आपण प्लॅन सँक्शनला टाकतो. प्लॅन सँक्शन झाला का मग आपण लोकांना इन्फॉर्म करतो की प्लॅन सँक्शन झालं, कमेन्समेंट सर्टिफिकेट आलं. 15 days or 1 monthच्या टाईममध्ये मग आपण सोसायटी धारकांना इन्फॉर्म करून बिल्डिंगचं म्हणा किंवा त्या प्लॉटचं आपण व्हेकंट पोझिशन घेतो. हा साधारण स्पॅन आहे. म्हणजे साधारण अगोदरच बघितलं तर बिल्डर निवडला की पहिले लिगल डॉक्युमेंटेशनची प्रोसेस, लिगलमध्ये एक MOU होतो. बरोबर. MOUमध्ये सगळ्या टर्म्स कंडिशन लिगल फ्रेमवर्कमध्ये फ्रीज होतात. त्याच्यावर सगळे सभासद सह्या करतात, डेव्हलपर सह्या करतात आणि दोघांमध्ये एक बेसिक आता लिगल डॉक्युमेंटेशननी ती प्रोसेस चालू होते. ते मिळाल्यामुळं बिल्डरला सगळे अधिकार मिळतात पुढच्या कार्यवाहीचे. त्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग ते सगळे जे काही रेव्हेन्यू डिपार्टमेंट रिलेटेड सगळे कंप्लायन्सेस सुरुवात करतात. सेकंड पार्टमध्ये दुसरं सांगितल्याप्रमाणे आर्किटेक्ट प्लॅनिंगचं सेक्शन चालू करतात आणि थर्ड पार्टमध्ये कॉपरेटिव्ह रिलेटेड पण कंप्लायन्स चालू. अशा तिन्ही गोष्टीला मल्टीटास्किंग स्वरूपात एकाच वेळी काम केलं जातं. आणि ह्याला साधारण पिरियड जर आपण विचार केला तर माझ्या माहितीनुसार 6 महिने, 3 ते 6 महिने. म्हणजे जर सगळे डॉक्युमेंट्स त्यांचे क्लिअर असतील, लिगल टेक्निकल, तर आपल्या 6 महिन्यामध्ये 6 महिन्यात साधारण आपण व्हेकंट पोझिशन म्हणजे पहिला पार्ट एक 6 महिने, बरोबर, दुसरा पार्ट 6 महिने, असं साधारण 1 वर्ष स्पॅन सगळं व्यवस्थित असेल, सगळी सभासद म्हणजे एका प्लॅटफॉर्मवर आहेत
आणि निर्णय कागदपत्र पण व्यवस्थित आहेत, सोसायटीचं सगळे कंप्लायन्सेस पूर्ण आहेत, लिगल डॉक्युमेंटेशनमध्ये क्लॅरिटी आहे, सभासदांमध्ये एकमत आहे, असं सगळं असेल तर 1 वर्षात आपण वेकंट पोझिशनच्या स्टेजला जाऊ शकतो. अनेक रहिवाशांना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा असतो की रिडेव्हलपमेंटला नेमका वेळ किती लागणार आणि आम्हाला आमचं नवीन घर कधी ताब्यात मिळणार. तर हाच कन्सर्न डेव्हलपरला असतो, कारण त्यालाही लवकर जर तो हँडओव्हर केला तर तोही लवकर ह्याच्यातनं मोकळून नवीन प्रकल्प करू शकतो. तर किती वेळ नेमका अपेक्षित असतो रिडेव्हलपमेंटला? पहिल्या पार्ट किंवा फेजमधला आपण सांगितलं वेकेंट पोझिशनपर्यंतचा टाईम, तो 6 मंथ 1 इयर दोघं टाईम मिळून. कन्स्ट्रक्शन चालू झाल्यानंतर अंदाजे नाशिकसारख्या सिटीमध्ये जिथं 500 स्क्वेअर मीटरपासून तर 1000 स्क्वेअर मीटरचे किंवा आम्ही 12मध्ये पण बोलतो तिथं, तेवढं जर साईज असेल, 10 ते 12 जुनी बिल्डिंग असेल फ्लॅटची किंवा 24 फ्लॅटची नवीन बिल्डिंग करायची असेल तर त्याला कमीत कमी 2 वर्ष हा कालावधी तुम्हाला लागू शकतो. कन्स्ट्रक्शन पिरियड 2 वर्ष धरायचा म्हणजे तुम्हाला विथ ऑल कम्प्लायन्सेस. कारण आपण बघतो ह्याच्यामध्ये कम्प्लिशन सर्टिफिकेट आल्याशिवाय बिल्डरला ताबा देता येत नाही. त्यामुळं जरी कन्स्ट्रक्शन प्रोसेस चालू झाली तरी शेवटचे कम्प्लायन्सेस बिल्डरला खूप महत्त्वाचे पूर्ण करावे लागतात. सगळ्या NOCs घेणं, सगळं क्लिअर करणं आणि मग तो कम्प्लिशन सर्टिफिकेटची फॉर्मॅलिटी ही कॉर्पोरेशनकडनं पूर्णत्वाला गेली जाते. अंदाजे 2 वर्ष आपण ज्याला म्हणतो पूर्णत्वाचा दाखला. या कम्प्लिशनबद्दलच थोडंसं अजून हे बोलता आलं. म्हणजे रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्याचा समारोप किंवा त्याचा शेवट हा कम्प्लिशननी होतो. म्हणजे डेव्हलपर हा सोसायटी हँडओव्हर करतो, कम्प्लिशन सर्टिफिकेट देतो आणि त्याच्यानंतर नाही, 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बरं, हा जो पहिला पार्ट आहे याला कम्प्लिशन सर्टिफिकेट फ्रॉम द कॉर्पोरेशन झालं. अच्छा, म्हणजे बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला मिळतो, हा एक भाग आहे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो टप्पा आहे ह्याचं क्लोजिंग, हे क्लोजिंग अशा पद्धतीने केलं जातं ज्याच्यामध्ये पहिल्यांदा बिल्डरकडनं नवीन फ्लॅटधारकांना म्हणजे जुन्या फ्लॅटधारकांना आणि नवीन फ्लॅटधारकांना पोझिशन दिलं जातं. म्हणजे मग इनिशियल स्टेजमध्ये फ्लॅट नवीन मिळाला त्याला आम्ही म्हणतो कीज हँडओव्हर प्रोग्राम. बरोबर, नवीन फ्लॅटचा कीज हँडओव्हर प्रोग्राम, हा न्यू कीज हँडओव्हर प्रोग्राम. त्याच्यामध्ये आल्यानंतर मग जाऊन मी नवीन फ्लॅटमध्ये आलो आहे, थोडंसं काही किरकोळ काही कामं आहेत, हे सगळं दुरुस्तीचा प्रकार 1-2-3 महिने चालतो. हे राहिले ते राहिले, थोडे बिल्डरची टीम पण त्याप्रमाणे त्याला सपोर्ट करून त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करते. हा झाला टेक्निकल पार्ट, सिव्हिल रिलेटेड कम्प्लायन्सेस. सेकंड पार्ट असतो डॉक्युमेंट कम्प्लायन्स. ज्यावेळी आपण बिल्डिंगला आता सांगणार की तुम्हाला आम्ही ताब्यात देतो आहे, आता तुम्ही मेंटेनन्स बघायचं चालू करायचं आहे, त्यापूर्वी बिल्डरला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लागणारे सगळ्या ज्या काही कम्प्लायन्सेस पार्टमध्ये आलेले सगळे डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या परमिशन्स आलेल्या आहेत आणि आता चालू करायचं आहे, कम्प्लिशन आलं म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आल्या. त्याचबरोबर काही डॉक्युमेंट म्हणजे सोसायटीला चालू करण्यासाठी ह्यांनी सोसायटीने काय करायचं असतं, ह्यांना नवीन फ्री सेलमध्ये विकलेले फ्लॅट त्या मेंबरला मेंबरशिप देणं हा एक भाग असतो. त्यावेळी सहकार खात्याकडनं नवीन फ्लॅटधारकांची मंजुरी घ्यावी लागते, त्याच्यासाठी लागणाऱ्या काही कम्प्लायन्सेसचा डॉक्युमेंटचा पार्ट असतो. हा सोसायटीनी डॉक्युमेंट कन्फर्मेशन करून देणं आणि बिल्डरनी तो अप्रुव्हल करून आणणं हा एक भाग. म्हणजे नवीन मेंबरशिप अप्रुव्हल करणं, नंतर सोसायटीच्या डॉक्युमेंटेशनमध्ये लागणाऱ्या सगळ्या परमिशन्स पूर्ण करणं आणि लास्ट पार्ट असतो ज्याच्यामध्ये बिल्डरला जुनी बिल्डिंग पाडून नवीन बिल्डिंग बांधण्याचे डेव्हलपमेंट राईट दिलेत. ते डेव्हलपमेंट राईट आता या ठिकाणी बिल्डर नवीन बिल्डिंगचं रिकन्व्हेन्स सोसायटीच्या नावाने करून देतो. रिकन्व्हेन्स हा याच्यातला ह्या प्रोसेसमधला शेवटचा पार्ट आहे की ज्या ठिकाणी मी तुमची बिल्डिंग तुम्ही मला दिली होती ती डिमॉलिश केली, नवीन बिल्डिंग बांधली त्याच्या सगळं आपल्या टर्म्स कंडिशनप्रमाणे आणि आता सगळ्या गोष्टीची पूर्ण कंप्लायन्स केली. आता मी तुम्हाला परत नवीन स्ट्रक्चर हँडओव्हर करतो आहे, हस्तांतरित करतो आहे मालकी हक्कासकट. त्याला म्हणतात रिकन्व्हेन्स ऑफ बिल्डिंग फ्रॉम डेव्हलपर टू सोसायटी. आणि ते त्यावेळी डेव्हलपरमध्ये आणि सोसायटीचे नवीन पदाधिकारी जे काय पदाधिकारी असतात त्यांच्यामध्ये हे डॉक्युमेंट रजिस्टर्ड होतं हवेली रजिस्ट्रारकडे रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये आणि या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसचं पूर्णत्व होतं. वाटतं की हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याचदा डेव्हलपर एकदा निवडला की आता सगळं पुढचं तो बघून घेईल असं सोसायट्यांनी किंवा सभासदांनी या धारणेत किंवा या विचारात राहू नये. तर हे सगळे इन्फॉर्म्ड असणं म्हणजे त्यांना ही सगळी प्रोसिजर माहिती असणं हा खूप महत्त्वाचा आणि क्रुशियल पार्ट यामध्ये आहे. त्यामुळे आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी आवाहन करूया की तुम्ही जर तुमच्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट करायचा तुमचा विचार असेल आणि जर तुम्हाला काही शंका असतील, काही अडचणी असतील की डेव्हलपर नेमका निवडायचा कसा किंवा आता निविदा प्रक्रिया जी संजय सरांनी सांगितली त्या बाबतीत काही शंका असतील, काही अडचणी असतील
तर तुम्ही सोसायटी प्लसला किंवा बी ऑर्बिटला हक्कानं संपर्क साधू शकता. त्यामुळेच त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. या एपिसोडमध्ये तुम्ही कमेंटद्वारेही आम्हाला कळवू शकता. आणि जर काही तुमच्या मनात प्रश्न असतील किंवा या विषयावर विशेष भाग करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तेही आम्हाला नक्की मेन्शन करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी. बघत राहा आणि ऐकतही राहा A to Z हाऊसिंग सोल्युशन्स पॉडकास्ट.